अरे बापा रे देवा, माझ्या हाता पायाले तर झाल्या मुंग्या येऊन राहिल्या. आले तर उठणं बसणं मुश्किल झालं. आज तर बिलकुलच मला तर एकदम बेकार लागून राहिलं. चक्कर येऊन राहिला, मुंग्या येऊन राहिले हाता पायाले. सुनेले म्हटलं थोडासा नाश्ता बनवून दे, तर ते काय माहीत अजून उठली का नाही उठली. तर आता नाश्त्या अगोदर गोळे नाही खाता येत. मी बनवून घेतला असता नाश्ता, पण आता मी कसं करू, मायानं होऊनही नाही राहिलं. काय करू मी ह्या वयामध्ये. शुगर न बीपी होऊन गेली तयार. दवाया खाऊ खाऊ परेशान होऊन गेली मी, त्रास होऊन गेली मी. दवाया रोजच्या गोळ्या रोज खा. सारं पोटात आग पेटल्याच्या वाणी लागते. काय करू मी, मला ना समजून नाही राहिलं. म्हातारपणात ना सुख पाहिजे. सुखाचे दिवस आले, पण दवाई गोळ्या खावा लागून राहिलं असं सुख नाही. जेव्हा कष्टाचं जीवन होतं तर तेव्हा बिमाऱ्या नाही होत्या, तंदुरुस्त होती. आता सुख आलं तर दवाई गोळ्यानं सुख नाही. काय करू, हे सून अजून उठली नाही. काय माहीत दोघ्याच्या दोघाही काय करते ना काय नाही. तर काय मस्त लागते सकाळी सकाळी, थंड वातावरण भलं मस्त लागते. पण सकाळी असं वाटते उठावंच नाही. हो, काय करतं तर मध्ये उठाले मनच नाही होत. शालू, अहो नाश्ता बनवून देतं काय? दे जरासा नाश्ता बनवून, मला गोळ्या खावायच्या आहे. अहो त्या शुगरच्या बीपीच्या गोळ्या घेवायची सव. आज ना मायानं उठणं बसणं नाही होऊन राहिलं. हातापायाले मुंग्याच येऊन राहिल्या. असं चक्कर आल्यासारखं लागून राहिलं. असं वाटे झोपूनच राहावं, उठावंच नाही. पण टायमिंग आहे, मला 8 वाजता गोळ्या पाहिजेच. पण नाश्ता अजून बनला नाही. दे बरं नाश्ता करून खायचा बी, काही बी दे बनवून. हो, तुम्हाला तरी म्हणत राहो का व्यायाम करा, खाणं पिण्यावर लिमिट ठेवा, पण तुम्ही ऐकतच नाही होत्या ना. तेलकट खाऊ दे, मसाल्याचं खाऊ दे, जे आलं ते खाऊ दे. सारच खात बसल्या. आणि आता घ्या बसल्या बिमाऱ्या घेऊन. नाही व, तसं नाही. वयमान झालं का होतेच बिमाऱ्या. नाही होत. ते लक्ष्मी आई कशी आहे? ते रच कामही करते आणि खाणं तिचं तेलकट नाही आहे. आत्ताही तिचं खाणं पिणं साधंच आहे. तुम्हाला पापड तळू दे, चिकन मटन असं खाता. बीपी वाढून घेतली, शुगर वाढून घेतला, आणि गोड खाणं, खीर खाऊ दे, आता हे खाऊ दे. आणि त्रास कोणाले? तुम्हाला बी ना मला बी. करणारवाले त्रास आणि तुम्हालाही त्रास. थांबा बनवून देतो आता तुम्हाला नाश्ता. देव बनवू नको. आता माझ्या हातचं होतं काय, मला काय माहीत. आता शुगरनं बीपी होऊन जाईल म्हणून. ते कुठं गेली कांता? तिला काही जमत नाही. ते काही आज नाश्ता बास्ता बनवला नाही तिनं. नाही तर ते उठते, तुम्हाला तर माहीतच आहे. ते उठले का मग तर टेन्शनच नाही. आता 5 दिवस आता आराम आहे तिले. आता स्वयंपाक आता माईकडेच. आणि आताच सांगतो सासूबाई, आणि जे रात्रीचं आहे ते खाऊन घेत जा. आणि नाश्ता वेगळा आणि स्वयंपाक वेगळा, हे मायानं जमत नाही. मला येते जीवावर. नाश्ता बनवा, मग अजून भांडे घासा, म्हणजे सारा दिवस हा किचनमध्येच जाते. मला येते त्रास. हो, तुम्हाला रात्रीचं राहिलं तर ते खाऊन घेत जा. हो खाल्लं असतं, पण रात्रीचं काही आहे नाही ना शिल्लक, म्हणून. होय, दे जरा असं काही बी, नाही तर ते पोहाच कच्चाच खाऊन घेतो. नाही देतो ना. त्याच्यात काय साखर टाकून खान काय, अजून शुगर वाढवान काय. आता देतो मी तुम्हाला तिखट मस्त, आणि उल्लीसच तेल टाकतो पोह्यात, आणि तुमच्या पुरताच बनवतो. हो बनव. माया सासूनं तोंडाले पारखलंच नाही, म्हणून तर सारा हातात बिमाऱ्या घेऊन बसली. मार पापड तळू खाये. जेवणासंग पापड, 4 वाजता पापड. बापरे, पापडाशिवाय त्याचं जेवणच नाही होत होतं. आणि चहा बापा, जेव्हा कोणी आलं का मांडला चाय आणि पेला आपणही. व 2-3 वेळा तर चायच पिऊन घे. माया सासरा बरा आहे,
ना त्याला शुगर आहे, ना BP आहे, ना खावाचं टेन्शन, ना पेवाचं टेन्शन. मस्त आपले रात्रीचं असलं नाश्ता करून घेते आणि चालले जाते आपल्या वावरात मस्त आणि करते आराम. येते आपले बरोबर 12-1:30 वाजता जेवण करायला. त्याचं काही टेन्शन नाही. ह्या माझ्या सासूबाईचं टेन्शन आहे. नाश्ता दे, मग गोळी खावायची आहे, मग मला चक्करच येते, मग मला चहाच दे बनवून. तरी मी म्हणतच राहो का सासूबाई पापड खाऊ नका, तेलकट वस्तू खाऊ नका जास्त, आणि मसाले फसाले भाजीत टाकू नका जास्त. पण ऐकतेच कोण आपलं? आपल्याला जसं समजतच नाही ना. ऐकतच नाही ना. मसाल्याशिवाय भाजी नाही त्याला गोड लागत होती, आणि आता बिना मसाल्याचं आणि बिना तेलाचं खावाले लागते आता. असं आहे. म्हणून तोंडाले पारखलं ना तर कधीच बिमाऱ्या होत नाही. जे पकलं ते खाऊन घ्या चुपचाप, झालं. नाही, खावाही लागते म्हणा, असं नाही का खाणं बंद. खावाही लागते. एखाद्या वेळेस पापडही खाऊन घ्या, एखाद्या वेळेस चिकन मटनही खावा, एखाद्या वेळेस माल मसाल्याचंही खाऊन घ्या. पण रोज 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 बिना मसाल्यानं भाजीच नाही बने, मग कसं होणार आहे? आणि कोण समजून सांगन आता? आणि आता करणार ते हातापायला मुंग्या येते, आणि मग मला चक्करच येते. मग आता मला गोळ्याच घेवायच्या आहे, नाही खाल्ल्या तर मग मी मरूनच जाईन. येते ना मग असं मनात विचार. स्वतःली तरा दुसऱ्याली तरास. कम जास्त झाला तर धावा 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 धावा. सारं खाऊन 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 म्हशीसारखं वजन वाढून घेतलं. सकाळी कपभर चाय पिऊन घेते, तरी म्हणते तरी अजून नाश्ता पाहिजे. आणि आता कांता राहते तर ते दिवसभर किचनमध्ये राहते, मला काही टेन्शन नाही राहत. आता माया मागं आलं. आता आज सासूबाईची झाली तब्येत खराब, बिघडली, तर आता त्याला खाल्ल्याशिवाय काही त्याच्या ताज्या तव्याने काही होणार नाही. खाणं लिमिटमध्ये पाहिजे. नुसतं खाऊन खाऊन गोबरावाने होऊन जायचं, आणि मग साऱ्या ढेर बिमाऱ्या करून घ्यायच्या पैदा अंगात. सकाळी नाश्ता अलग, दुपारी जेवण अलग 12 वाजताचं, आणि मग अजून 4 वाजता अजून काही ना काही पाहिजेच हलकं आहार. हे अलग. म्हणजे सारा दिवस ह्या किचनमध्येच मरतो मी. कांता चांगली राहिली तर मला जास्त किचनमध्ये राहायची गरज नाही पडत. सकाळी ते नाश्ता बनवते तर मी जेवण बनवतो, कधी ते जेवण बनवते तर मी नाश्ता बनवतो. अशानं दोघी मिळून कामं होऊन जाते. आणि आता 5 दिवस मला एकटीले करावं लागन, तर सारा दिवस माझ्या किचनमध्येच मरा लागन मला. आता माया तर जीवावर येते बाई. कोणी काही म्हणे, मला जीवावर येते. असं अलग चाय अलग ठीक आहे, चायचं ठीक आहे. जेवण नाश्ताही करा, स्वयंपाक बी करा जेवणाचं, मग अजून 4 वाजताही करा. मग जीवावर नाही येत काय? मी बी एक बाई होय, माया जीवावर नाही येत काय? किती सारं हेच करत बसून साऱ्याचं करूनच राहिली. लग्न झालं तेव्हाचं नुसतं करणं चालूच आहे. रात दिवस किचनमध्ये मेली मी, साऱ्या रात दिवस किचनमध्येच आहे. उलीचं सुख नाही ना काही नाही. आताच कांता आली जरासं तर मला सुख तरी आहे, नाही तर मला तर उलीचं सुख नाही होतं. नुसतं कामामध्ये मरा लागलं मध्ये. आताही तसंच आहे. आता म्हणा थोडं सुख आहे. आता कांता आली तर, नाही तर बस माय तर दिवसच पलटले होते सारे. ते बरं झालं मी ना अलग केलं. नवऱ्याचा पैसा हे करून घेत होता. AC तरी लावायला भेटली नाही, ते AC नाही भेटत होती घरात फुकट. त्या गरमीमध्ये मरा लागत होतं. ते AC तरी सुखानं झोप लागते. चाल बाई तिकडे, अजून बनलं नाही काय करत बसून अजून. चाल फटाफट बनवून घेतो आणि अलग होऊन जातो. काय बनवू, पोहा बनवू का रवा? नाही, रवाच देतो बनवून मस्त चांगला तिखट चरका चुरका रवाच बनवतो मस्त. नाही जास्त तिखटही नाही बनवत बापा. एक तर तिखट बनवून तर नाही तर BP हाय होऊन राहायची बाई. नॉर्मल बनवतो, एकच मिरचा टाकतो आणि बस देतो खोरखार करून चांगला. आणि उल्लीचं चिमूटभर तेल बस थोडंसं देतो करून, आणि चांगलं देतो करून. आई काय झालं अंजली? काऊन वापस आली नाही? आणि काऊन लढून राहिली? काय झालं? आई माझी सासू अजून त्याचीच वागायला लागले. ते ड्युटीवर चालले जाते आणि मग ते मला बोलते मला मारलं बी. आई मी नाही जाणार, मी त्या घरात पुन्हा नाही जाणार. मी काय करू आई? पूर्ण कामं करत होते तरी मला बोलते.
चांगली कामं करून म्हणते असंच केलं तसंच केलं. आई मी नाही जाणार मी त्या घरात. बेटा पण जवायले सांगायला पाहिजे ना का मला बोलते बा म्हणून. ते म्हणते तुमचं रोजच आहे म्हणते, तुमच्या भांडणामध्ये मी काय करू म्हणते, असे बोलते. मी काही नाही बोलत म्हणते, तुमचं तुम्ही पाच बसा म्हणते असे म्हणते. मग मी काय करू आई सांग ना तू, काय करू मी, कोणाला सांगू. मागं तुला समजून सांगितलं तर राहिली आतापर्यंत चांगले, आता तशी नाटक करून राहिली, लय बोलते घन घन. त्या दिवशी तर माझे केस धरून ओढले आई, हो केस धरून ओढले. आज सकाळी तर मला जोरात चिमटाच घेतला. एकच ताट राहिलं होतं धुवायचं, तर ते थोडंसं साबणीचं पांढरं होतं त्याच्यावर, तर तेवढ्यासाठी मला चांगला चिमटा घेतला जोरात. आई राहून जाते एखाद्या वेळ. काय करू आई मी नाही राहती तर नाही जात मी. सांगितलं होतं तर म्हणे मी ऑफिसचं पाहू पण तुमच्या भांड्याचं पाहू म्हणते, मला टेन्शन नको देऊ म्हणे असे म्हणे. मग मी काय करू तू सांग आई, काय करू मी नाही जाणार आई आता. आई मी नाही जात तिथं, नाही जात मी. बरं शांत राह, शांत बिलकुल, आता रडू नको. वा व बाई अंजली बाई, तिनं चिमटा घेतला तर तुम्ही एक चांगला चिमटा घेऊन घेत्या. अंजली असं नाही करायला लागत. थोड्याशा गोष्टीसाठी ना घर सोडू यावं नाही. अशानं कनी नवऱ्याचं मन मग निघून जाते आपल्यातून. म्हणून म्हणतो किती झालं तर आपलं सासूरवाडी होय. हा आज नाही उद्या आपल्याला तिथंच राही नाही, आणि किती तू त्याला सोडू नको. हा चांगलं आहे, आज नाही उद्या सुधरून जाईन, ते बुडी म्हातारी होऊन जाईन. हा मग काय राहिलं, मग तुम्ही दोघं जण आहे. हा तर एवढ्यासाठी तू सासर नको सोडत जाऊ. हा समजून घेत जा जराशी, आणि इथे तू काही सफाजत नाही. नाही आई मी नाही जाणार, तू मला किती समजाव पण मी नाही ऐकणार तुझी गोष्ट. मी नाही जाणार, लय वेळा झालं इथल्यानं, मला नाही राहायचं तिथं. मी नाही जाणार मी तिथं. अंजली आता हे काही माई ऐकत नाही. आता दगडूले सांगतो, आता तिच्या भावाचंच ऐकन तर ऐकन, नाही काय ते माई गोष्ट काही ऐकत नाही ना. तुझ्या सासऱ्याला जर सांगितलं तर तुझ्या सासरा मलेच बोलते, म्हणते तू ना लाडानं वाया धाडलं म्हणते तिले, आणि मलेच बोलते उलटे. माया तर रागच करते ते. हा तर मी आता तशीच करतो, आता यायले काही सांगत नाही, आणि दगडूले म्हणतो चुपचाप हिले समजव, आणि हिच्या सासरी पाठवून दे हिले, नाही काय. समजून घेईन तर समजून घेईन त्याचं वाला. हो दोघाही भावाले सांगा का समजून सांगा म्हणा तिले का सासरी जा माया म्हणून, नाही काय. मले असं तिले असं म्हणायला लावा का तुले सासरी संसार करायचा असन तर तुले सासरी जावंच लागन. हो माय म्हणणं तेच आहे का तुले संसार करायचा असेल तर सासरी जाय, नाही तर काय जिंदगी खराब होऊन जाईन. दुसरा कसा भेटते ना काय भेटते, आता मानून गोष्ट होय. आता पहिलं घर सोडलं आणि दुसरंही तसंच भेटलं तर मग काय कराल. कुठंही बी काही ना काही आहेच, कुठं ना कुठं ताटाले ताट वाजतेच. आता इथं हे दादा चांगले आहे, सासू बेकार आहे, तिचंच आहे थोडंसं. आणि मग दुसरं जर केलं आणि मग नवराच बेकार भेटला तर मग काय करन. आपल्याला नवऱ्या संग संसार करायचा राहते का त्या सासू संग. माय हे म्हणणं आहे बा, नवरा चांगला आहे ना मग सासू सासऱ्याचं काही घेणं देणं नाही.